मी डॉक्टर अंजना धानू आणि आता कंटिन्युटीत आपण दुसरा व्हिडिओ काय घेतोय की गर्भ राहिल्यानंतर काय काळजी घ्यावी. आयडियली मी तर असं अवॉइड करायचंच म्हणजे पेशंट्सना सांगते की शारीरिक संबंध जेवढं होऊ शकेल तेवढं ठेवू नका. का? कारण की गर्भ आपला इथे राहतो आणि जर संबंध राहिले तर जर का थोडा पण धक्का लागला तर एखाद्या वेळेस बाळ डिस्टर्ब होऊ शकतं. एक ॲडव्हान्स प्रेग्नन्सीमध्ये जर का प्लॅसेंटा प्रिव्हिया असेल, प्लॅसेंटा प्रिव्हिया म्हणजे काय, अप्पर 2/3 आणि लोअर 1/3 मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो आणि जेव्हा नॉर्मली वार अशी असते आणि गर्भ असा असतो तर हा प्लॅसेंटा जो आहे हा वरच्या सेगमेंटमध्ये असला तर तो सेफ असतो. म्हणजे काय की हा अँटीरियर लॅटरल असू शकतो, राईट लॅटरल, लेफ्ट लॅटरल, समोर मागच्या बाजूला. पण जेव्हा हा लोअर सेगमेंटमध्ये जातो तेव्हा ह्याला प्रिव्हिया म्हणलं जातं आणि प्रिव्हिया हा लोअर सेगमेंटमध्ये फक्त लो लाईंग असू शकतो किंवा इट कॅन बी टचिंग द इंटरनल ऑस, इट कॅन बी इनकम्प्लीट किंवा इट कॅन बी कम्प्लीट. आणि अशा वेळेस जेव्हा शारीरिक संबंध येतात तेव्हा खूप ब्लिडिंग होऊ शकतं. म्हणून शक्यतो प्रेग्नन्सीमध्ये संबंध न ठेवणं बरं हे मी ॲडवाईज करते. म्हणजे मी तरी पेशंट्सना प्रेग्नन्सीमध्ये शारीरिक संबंध ठेवायला ॲडवाईज करत नाही. अशा काही काही गोष्टी काही काही लोकांचे बिलीफ आहेत की 36 वीक्स किंवा 37 वीक्स नंतर नॅचरल संबंध ठेवले, शारीरिक संबंध ठेवले तर सिमेनमध्ये प्रॉस्टाग्लॅन्डिन्स असतात आणि त्याच्यामुळे नॉर्मल सेक्शुअल रिलेशनमुळे लेबर इंड्यूस करू शकतो. हे ट्राय करू शकतात, पण युजली मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये शारीरिक संबंध अवॉइड करायलाच सांगते, कारण बाईकरता ते अतिशय अनकम्फर्टेबल असतं. मिसकॅरेज किंवा अबॉर्शन तर हे पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये व्हायचे चान्सेस जास्ती असतात. एकतर हॉर्मोन डेफिशियन्सी असू शकते म्हणून, किंवा त्यांना अजून काही मेटाबॉलिक प्रॉब्लेम म्हणजे डायबिटीज असू शकतो म्हणून, किंवा थायरॉईड असू शकतो म्हणून, किंवा त्यांना प्रिव्हियस अबॉर्शन का झालेले आहेत कारण गर्भाशयामध्ये त्यांना काहीतरी डिफेक्ट आहेत. म्हणजे काय की त्यांचं युट्रस ॲबनॉर्मल आहे, म्हणजे एकच हॉर्न आहे जिथे कपॅसिटी गर्भाशयाची छोटी आहे, किंवा एखाद्या गर्भाशयामध्ये पडदा आहे, किंवा गर्भाशयाची काही सर्जरी पहिले झालेली आहे, किंवा तिला पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत, किंवा तिची प्रिव्हियस एंडोमेट्रियोसिसची सर्जरी झालेली आहे. तर अशा पेशंट्सना हॉर्मोन सपोर्ट देऊन अबॉर्शन कंट्रोलमध्ये आणणं जरुरी आहे. अबॉर्शनचे वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज आहेत. थ्रेटेंड अबॉर्शन म्हणजे काय, थ्रेट आहे पण अजून झालेलं नाही आहे. तर थ्रेटेंड अबॉर्शन करता आपण कंप्लीट आराम, अँटीबायोटिक्स जे सेफ आहेत प्रेग्नन्सीमध्ये आणि हॉर्मोनल टॅबलेट्स दिल्या तर हे गर्भ हा वाचू शकतो. थ्रेटेंडला जर का आपण काळजी नाही घेतली तर ते इनेव्हिटेबल होतं. इनेव्हिटेबल म्हणजे ऑलरेडी ब्लिडिंग चालू झालेलं आहे आणि आपण ह्या गर्भाला आता वाचवू शकत नाही. आणि एक कॅटेगरी अशी आहे ज्याला आपण मिस्ड अबॉर्शन म्हणतो, म्हणजे गर्भाशय आहे पण त्याच्यामध्ये हार्टबीट ऑलरेडी गेलेली आहे. अशा बायकांना मग आपल्याला चेक करून बघावं लागतं. तर हे जे मिस्ड अबॉर्शनचं जे गर्भाचे जे कंटेंट असतात ते आपल्याला काढून जेनेटिक टेस्टिंगला पाठवावे लागतात. का? कारण जेव्हा पण एक बाळ सुखडलंय किंवा ग्रो नाही झालंय तर मी एखाद्या कपलला सांगते की हा विचार करा की आपल्याकडे एक आंब्याचं झाड आहे, त्याला भरपूर आंबे लागतात पण 1-2 आंबे आहेत जे सुखडलेले आहेत आणि ते वाढत नाहीत. तर हे एखादं जेनेटिक मिसमॅच होऊ शकतं. म्हणून तुम्हाला हे जे प्रॉडक्ट्स आहेत ते जेनेटिक टेस्टिंगला आपण पाठवतो आणि आपल्या ह्याच्यात मायक्रो ॲरे काय आहे की नाही क्रोमोझोमल ॲनालिसिसनी आपल्याला हे कळतं. कारण त्या गर्भामध्ये 23 क्रोमोझोम्स हजबंडकडून आणि 23 क्रोमोझोम्स आईकडून आलेले आहेत. तर हे कुठल्या बाजूनी आलेले आहेत हे बघणं आपण चेक करतो आणि त्याच्यामध्ये काही विकृती आली समजा तर नॉर्मली रिपोर्ट कसा येतो आपल्याकडे 46XX किंवा XY. तर ह्याच्यात कळतं की ते बाळ मेल होतं किंवा फिमेल होतं आणि त्याच्यात काही खराबी होती का, तर मग ते XXY किंवा XXXY किंवा कुठलं डिलिशन हे जेव्हा कळतं तेव्हा मग आपल्याला दोन्ही आई वडिलांचे पण ब्लड टेस्ट करावे लागतात की ह्या फॅमिलीच्या कुठल्या साईडनी आलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढे ह्याचं इव्हॅल्युएशन करणं जरुरी आहे. कारण एखाद्या बाईच्या पोटामध्ये जेव्हा गर्भ जातो तेव्हा तिचं स्ट्रेस लेवल इतका असतो की पुढच्या वेळेस मी प्रेग्नंट राहिल्यावरती हे परत होऊ शकतं का. म्हणून पहिल्या वेळेसच आपण मिस अबॉर्शन जेव्हा बघतो तेव्हा त्याची चेकिंग करणं अतिशय जरुरी आहे की हे का घडलं आणि हे पुढे जाऊन घडायला नको. आणि ह्याच्यानंतर गर्भाशय तर चांगला असतो पण बिकॉज पिशवीचं तोंड वीक आहे त्याच्यामुळे कधी कधी त्यांना अबॉर्शन होऊ शकतं आणि हे युजली
14 ते 16 आठवड्यामध्ये किंवा 16 ते 18 आठवड्यामध्ये होतं, जिथे सर्व्हिक्स लूज आहे, ज्याला इनकम्पिटंट ऑस असं म्हणतो. मग अशा पेशंट्सचं चेकिंग आम्ही जेव्हा 12 आठवड्यात करतो आणि ह्या पिशवीची जेव्हा लेंथ 2.8 मिलीमीटरच्या पेक्षा कमी असते, मग अशा पेशंट्सना आम्ही एक स्टिच घेतो, ज्याच्यामुळे गर्भ अर्ली निघत नाही आणि मग 36 आठवड्यानंतर आम्ही ही स्टिच रिलीज करतो, ज्याच्यामुळे अबॉर्शन होणं टळू शकतं आणि त्याला इनकम्पिटंट ऑस असं म्हणतात. म्हणजे ज्या बायकांचे रिपीटेड अबॉर्शन झालेले आहेत त्यांना मग हे स्टिच घ्यावी लागते. ज्या पेशंट्समध्ये मल्टिपल प्रेग्नन्सी आहे, ट्विन प्रेग्नन्सी आहे, त्यांना पण ही स्टिच घेणं जरुरी असतं अबॉर्शन प्रिव्हेंट करण्याकरता. तर प्रत्येक अबॉर्शन वेगळं वेगळं असतं आणि कुठल्या प्रकारचं काय आहे प्रॉब्लेम त्याप्रमाणे आपल्याला त्यांना ट्रीटमेंट टेलर करावी लागते. तर हे अतिशय इम्पॉर्टंट आहे की प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्याला एक ब्लड टेस्ट करून बघणं जरुरी असतं की आपली ब्लड टेस्टची व्हॅल्यू काय आहे. कारण 100मधून 1 किंवा 2 पेशंट्स अशा असतात की ज्यांची प्रेग्नन्सी ट्यूबमध्ये राहू शकते. आणि ट्यूबमध्ये प्रेग्नन्सी राहण्याचं लक्षण काय आहे? एकतर पेन किंवा पेन होतं किंवा नाही होत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिची जी बीटा एचसी जी व्हॅल्यू असते प्रेग्नन्सीची ती लो असते. म्हणून ह्या 2 गोष्टी म्हणजे अर्ली प्रेग्नन्सी टेस्ट करणं आणि त्याच्यानंतर 5 ते 6 आठवड्यात एक सोनोग्राफी करून हे बघणं की गर्भाशयाच्या आतमध्ये प्रेग्नन्सी आहे की नाही, हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पहिली सोनोग्राफी तुम्हाला 5 ते 5.5 ते 6 आठवड्याच्या मध्ये करणं अतिशय जरुरी आहे. आणि एकदा गर्भाशयाच्या आतमध्ये प्रेग्नन्सी असेल तर मग काही काळजी करायची गरज नाही आहे. पण ह्याच्यानंतर एकदा हार्ट ॲक्टिव्हिटी 5.5 आठवड्यात दिसली की मग ह्याची ग्रोथ पुढे कशी होते हे बघणं जरुरी आहे. त्याच्याकरता आपल्याला परत एक 8 आठवड्यामध्ये एक सोनोग्राफी करणं जरुरी आहे. त्याच्यानंतर 12 आठवड्यात आम्ही एक सोनोग्राफी करतो, त्याला पहिला अनॉमली स्कॅन म्हणतो. त्याच्यामध्ये आम्ही काय बघतो की बाळाचं इंटर ऑर्बिटल डायमीटर किंवा नाकाचं बोन व्यवस्थित आहे की नाही, किंवा मानेची थिकनेस. कारण मानेची थिकनेस आम्ही जेव्हा सोनोग्राफीवर मेजर करतो आणि ती जर 5 मिलीमीटरपेक्षा जास्ती असेल तर मग अशा मुलांमध्ये डाऊन सिंड्रोम म्हणजे मंगोलिझम किंवा डाऊन सिंड्रोम किंवा मतिमंदता याचा चान्स असतो. आणि अशा पेशंट्सना मग आम्ही स्क्रीन करतो एक ब्लड टेस्ट ज्याला पेंटा मार्कर्स म्हणतात, आणि त्याच्यातून कळतं की गर्भवती स्त्रीच्या ब्लडमध्ये काही असं विकृत बाळ व्हायचे चान्सेस आहेत की नाही. ती टेस्ट जर का व्यवस्थित आली तर 14 ते 16 आठवड्यात आम्ही अजून एक सोनोग्राफी करून बघतो की बाळामध्ये काही विकृती आहे की नाही, प्लस एक ब्लड टेस्ट असते ज्याला क्वाड्रुपल मार्कर म्हणतो. आणि मग 19 आठवड्यात आम्ही एक सोनोग्राफी करतो ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की स्ट्रक्चरल स्कॅन म्हणजे काय, की ब्रेनची डेव्हलपमेंट पूर्ण आहे की नाही, पूर्णपणे पोटाचा पडदा किंवा पोटाची डेव्हलपमेंट किंवा लंग्सची डेव्हलपमेंट किंवा आतड्यांची डेव्हलपमेंट किंवा ब्लॅडरची डेव्हलपमेंट ही सगळी व्यवस्थित आहेत की नाही, हातपाय व्यवस्थित, ह्याला अनॉमली स्कॅन असं म्हणतात. आणि फायनल जी डेव्हलपमेंटल स्कॅनची सोनोग्राफी असते ती 23व्या आठवड्यात होते, ज्याला कार्डियक अनॉमली स्कॅन म्हणतात. हा अतिशय इम्पॉर्टंट आहे कारण बऱ्याचदा पेशंट्स 19 आठवड्याची सोनोग्राफी करतात आणि 23व्या आठवड्याची मिस करतात, पण ती 23व्या आठवड्याची सोनोग्राफी करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. 24व्या आठवड्यात विकृती नाहीये हे कळलं तरीही 28व्या आठवड्यात परत 4 आठवड्यांनी एक स्कॅन ज्याला इंट्रीम ऑब्स्टेट्रिक डॉपलर असं म्हणतो, त्याच्यामध्ये बाळाची सिरियल ग्रोथ कशी आहे, बाळामध्ये काही ग्रोथ डिस्क्रेपन्सी म्हणजे वर खाली बाळाची काही ग्रोथ आहे की नाही, किंवा बाळाच्या बाजूचं फ्लुइड कसं आहे. कारण बाळाच्या भोवतीचं फ्लुइड इज अ डायरेक्ट इंडिकेटर ऑफ द बेबीज वेलबिंग. म्हणजे फ्लुइड चांगलं असलं म्हणजे बाळ व्यवस्थित आहे. आणि आम्ही ते कसं चेक करतो की आम्ही पेशंट्सना विचारतो बाळाची मूव्हमेंट कशी आहे. जर बाळ व्यवस्थित मूव्ह करते, 30 ते 40 वेळेस मूव्ह करते, म्हणजे हे व्यवस्थित आहे. पण जेव्हा एखादी स्त्री म्हणते की डॉक्टर माझं बाळ नीट मूव्ह करत नाही आहे, मग ते प्रॉब्लेमॅटिक आहे आणि त्याच्याकरता लगेच जाऊन डॉक्टरांकडून सल्ला घेणं जरुरी आहे. फ्लुइड कमी होत असेल तर त्याच्याकरता आम्ही औषधं देतो किंवा ब्लड प्रेशर वाढलं आहे का बघतो, किंवा कधी कधी फ्लुइड जास्त असतं जे 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 डायबिटीजमध्ये असू शकतं, तर ह्याच्याकरता आपल्याला मॉनिटरिंग करणं जरुरी आहे. मग 32व्या आठवड्यात आम्ही शुगर करता चेक करतो, कारण जेस्टेशनल डायबिटीज होऊ शकतो आणि त्याच्याकरता आपल्याला शुगर मॉनिटर करणं जरुरी आहे. प्लस कंप्लीट ब्लड काउंट. जे लोक RH नेगेटिव्ह आहेत त्यांच्याकरता सुद्धा काही स्पेशल टेस्ट होतात. आणि एक फायनल सोनोग्राफी आम्ही 37
किंवा 38 आठवड्यात करतो, हे बघण्याकरता की बाळाची पोझिशन व्यवस्थित आहे का, बाळाच्या गळ्याच्या भोवती काही कॉर्ड आहे की नाही, आणि हिला वजायनल डिलिव्हरीचा चान्स किती व्यवस्थित आहे, बाळाचं वजन किती आहे, आणि त्याप्रमाणे आम्ही नॉर्मल प्रस्तुती करता त्यांना अलाव करतो. आणि ह्याच्यात काहीही जर का रिस्क फॅक्टर असतील, म्हणजे काय की गळ्यामध्ये जर का 1 किंवा 2 कॉर्ड असतील, किंवा मल्टिपल प्रेग्नन्सी आहे, किंवा बाळ पायाळू आहे, किंवा ट्रान्सवर्स लायमध्ये आहे, तर अशा पेशंट्सना मग आम्ही सिझेरियन सेक्शननी डिलिव्हर करतो. युजली आम्ही म्हणतो की प्रेग्नंट राहिल्यानंतर काही ज्या उष्ण वस्तू असतात, आता त्याचं कारण काय हे आपण बघूयात, की पपई, किंवा कधी कधी म्हणतात की पेरू, किंवा खूप मात्रेत चिकन किंवा अंडी, किंवा माशांमध्ये कधी कधी आपण म्हणतो की कालवं किंवा डार्क फिश म्हणजे खेकडे वगैरे, हे सगळे उष्ण वस्तू असतात. का? कारण ह्याचं बहुतेक अँटी प्रोजेस्ट्रॉन इन्फ्लुएन्स असेल, जिथे गर्भ राहण्यामध्ये थोडासा किंवा गर्भाला ते डिस्टर्ब करू शकतात, म्हणून ह्या प्रिव्हियस बिलीफ्स आहेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही 30% तुमचं डायट आहार रॉ ठेवा. म्हणजे काय की तुम्ही सॅलड्स खा, तुम्ही फ्रूट्स खा, तुम्ही व्यवस्थित भाकरी खा, भाजी खा. प्रेग्नंट आहे म्हणून सेलिब्रेशन म्हणून रोज ऑर्डर करून जेवण बाहेरचं मागवणं हे चांगलं नाही आहे. कारण जेव्हा तुम्ही सेलिब्रेटरी मूडमध्ये हे खाताय, तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये खूप अनसॅच्युरेटेड किंवा फॅट्स किंवा कार्बोहायड्रेट्स जास्त जाऊन मग तुम्हाला ब्लोटिंग होतं आणि त्रास होतो. प्रेग्नन्सीमध्ये रोज तुम्हाला युरिन व्यवस्थित व्हायला पाहिजे. तुमची युरिन लेमनी येलो म्हणजे लाईट येलो कलरची पाहिजे. डार्क येलो युरिन ही कधी कधी बिकॉम्प्लेक्स घेतल्याने होते. पण तुम्ही पाणी व्यवस्थित प्यायला पाहिजे. तुमचा टोटल प्रेग्नन्सी वेट गेन हा फक्त 11 ते 12 मॅक्सिमम 13 किलो व्हायला पाहिजे. त्याच्या पुढे जर का वजन वाढायला लागलं तर तुम्हाला प्रेग्नन्सी इंड्यूस डायबिटीज किंवा हायपरटेन्शन होऊ शकतो. म्हणून तुम्ही आहार कंट्रोलमध्ये खाणं जरुरी आहे. तुमचं हे नाही की ओ मी प्रेग्नंट आहे, चला मी आज एवढा केक खाणार आहे, किंवा चला मी आज प्रेग्नंट आहे म्हणून मी 4 गुलाबजाम, 2 माझ्याकरता 2 बाळाकरता खाणार आहे. नो, डोंट डू दॅट. कारण तुमचे एका गुलाबजाममध्ये ऑलमोस्ट 1 कढई भरून पोह्याच्या कॅलरीज आहेत. म्हणून तुम्ही पोर्शन कंट्रोल सेलिब्रेट करा, पण पोर्शन कंट्रोल करा. बर्थडे आहे, तुम्ही केक खा, पण 1 चमचाभर केक खा. तुम्ही एवढा मोठा केक खाणं जरुरी नाही आहे, कारण ते तुमच्या बॉडीला हानिकारक असेल. प्लस तुम्हाला वेळच्या वेळेस खाणं हे जरुरी आहे. मग फास्टिंग, आज जे इंटरमिटंट फास्टिंग बघतोय ते प्रेग्नन्सीत चालत नाही. म्हणून तुम्हाला आहार तुमचा व्यवस्थित सांभाळणं जरुरी आहे. म्हणजे उठल्यावरती तुम्ही काय तुमचं चहा किंवा कॉफी पित असाल ती प्या, पण कॉफी जास्त मात्रेत प्यायची नाही, छोट्या व्हॉल्यूममध्ये पिऊ शकता. मग तुम्ही काहीतरी लाईट नाश्ता, म्हणजे तुम्हाला टोस्ट ब्रेड किंवा तुम्ही अंडा ब्रेड खात असाल, किंवा अतिशय उत्तम म्हणजे घरात बनवलेले उपमा, पोहे, जो फ्रेश नाश्ता असतो, किंवा एखादा परोठा किंवा डोसा किंवा इडली, हे खा. लंच टाईममध्ये तुम्ही व्यवस्थित तुमची भाजी पोळी, दही, सॅलड, कोशिंबीर जी असेल ती खा. नॉनव्हेज खात असाल नॉनव्हेज खा, पण खूप जास्त मात्रेत फ्राईड वस्तू खाऊ नका. नाश्ता आणि जेवणाच्या मध्ये जर का तुम्हाला एखादं ताक किंवा एखादं लिंबू पाणी किंवा एखादं फ्रूट खायचं असेल तर खाऊ शकता. थोडासा आराम करा. ज्या मुली ट्रॅव्हल करून कामाला जातात त्यांनी थोडंसं कामाच्या वेळेस थोडासा ब्रेक घेऊन थोडेसे पाय सरळ करायला स्टूल जर का मिळालं, स्पेशली सेकंड ट्रायमेस्टरमध्ये, तर ते बघावं. पायावर सूज येत असेल तर वर्क फ्रॉम होम ऑप्शन घेणं जरुरी आहे. आणि मग 28 आठवड्यानंतर तुमचं जेवणाच्या प्रमाणात मीठ थोडंसं कमी पाहिजे. म्हणून मी म्हणते टेबल सॉल्ट कधी तुम्ही जेवणात ठेवूच नका. जे जेवणात मीठ पडतं तेवढं बस आहे. पण टेबलावरती सॉल्ट म्हणजे काय की सॅलडमध्ये सॉल्ट टाका, अंड्यावरती सॉल्ट टाका, हे टाकू नका, कारण त्याच्यामुळे वॉटर रिटेन्शन होतं. तर असं आपण आहारामध्ये थोडे थोडे फरक जर का ठेवले तर त्याच्यामध्ये बराचसा बेनिफिट मिळतो. मी काय बघते, आज प्रेग्नंट पेशंट जातात, मी पिक्चरला चालली आहे, मग जाऊन भरपूर पॉपकॉर्न खातात. मग त्याच्यात तो कॅरेमेल पॉपकॉर्न आहे, मग तो सॉल्टेड पॉपकॉर्न आहे, मग दुसऱ्या दिवशी येऊन म्हणतात डॉक्टर मला ब्लोटिंग होतं. तर तुम्ही बाहेर गेलात तर तुम्ही 1-2 पॉपकॉर्नचे दाणे खा, पण तुम्ही एवढी मोठी बकेट पॉपकॉर्नची खाऊ नका. कारण तुमच्या म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम काय आहे की तुमचं युट्रस पण ग्रो होतंय. तुम्ही जर का बावेलला लोड केलं तर तुमचं बावेल पण ब्लोट होते, तुमचं स्टमक पण ब्लोट होतं, आणि मग तुम्हाला अनइझी वाटतं. म्हणून तुम्ही जेवढं इझी पाचनशक्ती ठेवू शकाल तेवढी बरी. एक व्हेजिटेबल ज्यूस दिवसातून प्यायला तर अतिशय उत्तम. आवळा, पुदिना, कोथिंबीर इज व्हेरी गुड. का? आवळ्यामध्ये ऑलमोस्ट भरपूर व्हिटॅमिन सी आहे, ज्याच्यामुळे तुमची इम्युनिटी चांगली राहते, तुमचा सर्दी खोकला कमी राहतो. आणि पुदिना आणि कोथिंबीरमध्ये तुम्हाला पोट थंड राहायचं आणि पाचनशक्ती वाढवायची कपॅसिटी आहे. प्लस तुम्हाला हिमोग्लोबिन मिळतं, आणि व्हिटॅमिन सी विथ हिमोग्लोबिन हे तुमचं हिमोग्लोबिन वाढवत राहतं आणि तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने अगदी हेल्दी ठेवतं. हे मी अतिशय तुम्हाला
डायटरी काय चेंजेस करायचे ते सांगते आणि टॅबलेट्स काय घ्याव्या लागतात त्या पण आता मी डिस्कस करते तुमच्याबरोबर. तर प्रेग्नन्सी जेव्हा डायग्नोज होते आणि 12 आठवड्यापर्यंत फॉलिक ॲसिड आणि बी कॉम्प्लेक्सच्या टॅबलेट्स घेणं अतिशय जरुरी आहे. ज्या मुलींना प्रेग्नन्सी प्लॅनिंग करायची असते त्यांनी प्रेग्नन्सी राहायच्या आधी जर 3 महिने फॉलिक ॲसिड आणि बी कॉम्प्लेक्स चालू केलं तर ते अंड किंवा ते एग्स तिचे जास्त हेल्दी राहतात. मग त्याच्यानंतर काही काही मुलींना हॉर्मोन सपोर्ट घेण्याची पण जरूरत असते, ज्या पण प्रेग्नन्सीज थोड्या डिलेड असतात. म्हणून काही प्रोजेस्ट्रॉन्स आपण प्रेग्नन्सीमध्ये देतो आणि काही मुलींना उलटी भरपूर होते. का? कारण की त्या मुलींना उलटी करून दाखवायची हौस नसते, पण काय असतं जेवढा वेळ पोट मोकळं राहतं अर्ली प्रेग्नन्सीत तेवढा प्रेग्नन्सी हॉर्मोन्स त्या मोकळ्या पोटावरती इन्फ्लुएन्स करतात. म्हणून आपण बघायचो की पूर्वीच्या जमान्यात बायका पहाटे उठूनच ओकायच्या. का? कारण की त्यांचं जेवण व्हायचं संध्याकाळी 6 ते 7 वाजता आणि मग पूर्ण रात्र त्या उपाशी राहून सकाळी 7-8 वाजता त्यांना उलटी का व्हायची, कारण 12 तास पोटात काही नसायचं. आणि अशा बायकांच्या पोटावरती जेव्हा प्रेग्नन्सी हॉर्मोन ॲक्ट करतात तेव्हा त्यांना वॉमिटिंग होतं. म्हणून आम्ही म्हणतो की दर 2-2.5 तासाला थोडं 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 काहीतरी खा. रात्री पण तुम्हाला लागलं तर थोडंसं तुम्ही फ्रेश दही किंवा एखादं थोडंसं छोटंसं आईस्क्रीम खाऊ शकता किंवा एखादी चिक्की खाऊ शकता, ज्याच्यामुळे तुमचं पोट शांत राहील. आणि अशा बायका ज्यांना नॉशिया असतो त्यांना आम्ही डॉक्सिनेट किंवा एक प्रेग्नन्सी प्रिव्हेंट करण्याच्या काही नॉशिया प्रिव्हेंट करायच्या काही टॅबलेट्स देतो. कारण अतिशय नॉशिया आणि वॉमिटिंग झाल्यावर सुद्धा बायकांना ॲडमिट करायची वेळ येते आणि त्यांनी ट्रीटमेंट वेळेत घेतली नाही तर बाळांमध्ये विकृती येऊ शकते, शुगर लेवल्स खूप ड्रॉप झाल्या तर. हे झालं 12 आठवड्यानंतर. 12 आठवड्यानंतर काय होतं, एक मूल छोटंसं अगदी मिनी अडल्टसारखं फॉर्म होतं आणि ते आईच्या सर्क्युलेशनमधून सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स घ्यायला लागतं. म्हणजे बाळाला हे कळत नाही की आईचं हिमोग्लोबिन कमी आहे म्हणून मी माझं हिमोग्लोबिन हळूहळू आईकडून घेऊ. नाही, बाळ म्हणणार मला माझं 16 किंवा 17 हिमोग्लोबिन पाहिजेच. मग त्या आईचं हिमोग्लोबिन 2 जरी झालं तरी बाळाला ते कळत नाही. म्हणून स्त्रियांनी हिमोग्लोबिन कमीत कमी 12 पर्यंत मेंटेन करणं जरुरी आहे. नाहीतर काय होणार, थकवा, अशक्तपणा, काहीही केलं तरी नीरस राहणं किंवा टायर्ड फटीग वाटणं. म्हणून एक ब्लड चेक करून हे बघणं अतिशय जरुरी आहे की आपलं हिमोग्लोबिन व्यवस्थित आहे की नाही. गर्भ राहिल्या तुम्ही थायरॉईड लेवल तुमची नॉर्मल आहे की नाही हे बघणं अतिशय जरुरी आहे. कारण थायरॉईड जर का ॲबनॉर्मल असेल तर बाळामध्ये विकृती येण्याचे चान्सेस असतात, हार्ट डिफेक्ट्स येण्याचे चान्सेस असतात, बाळाच्या डेव्हलपमेंटमध्ये परमनंट प्रॉब्लेम्स येऊ शकतात, शुगर हाय असल्यामुळे सुद्धा विकृती होऊ शकते. म्हणून काही टेस्ट करणं अतिशय जरुरी आहे अर्ली प्रेग्नन्सीमध्ये. आणि ऑफकोर्स त्याच्याबरोबर आम्ही तुमचं HIV, VDRL आणि बाकीच्या टेस्ट पण बघतो, तुमचं लिव्हर आणि किडनी फंक्शन पण बघतो. आणि बाकीचे पण काही प्रॉब्लेम्स असतील तर ते पण आपण सॉर्ट आउट करतो. का? हिस्ट्रीवरून, की तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचं नात्यात लग्न झालेलं आहे का, ज्याला कन्सॅन्ग्विनस मॅरेज म्हणतात. कारण ज्यांचं नात्यामध्ये लग्न झालं असेल अशा लोकांना सुद्धा मतिमंद मुलं व्हायचे चान्सेस असतात. किंवा ज्यांच्या फॅमिलीमध्ये बहिणीला किंवा कझनला मतिमंदता किंवा डाऊन सिंड्रोमची मुलं असतील तर मग अशा पेशंट्सना आम्ही अर्ली डायग्नोसिस करता काही टेस्ट सांगतो. आणि अशा पेशंट्सना 9व्या आठवड्यात आम्ही कोरियन-विलस सॅम्पलिंग म्हणजे एक टेस्ट सांगतो, ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की बाळामध्ये काही विकृती आहे की नाही. आणि हे जेनेटिक सेंटरमध्ये किंवा आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही हा टेस्ट करतो. 12 आठवड्यानंतर आयर्न, कॅल्शियम, बी कॉम्प्लेक्स आणि युट्रस रिलॅक्स ठेवण्याकरता ज्या गोळ्या असतात त्या रेग्युलरली प्रेग्नन्सी संपेपर्यंत म्हणजे डिलिव्हरी होईपर्यंत तिला घेणं अतिशय जरुरी असतं. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर मेन प्रॉब्लेम काय, एकदा डिलिव्हरी झाली की सगळं फोकस बाळावर जातं. पण तिला कॅल्शियम घेऊन 1.5 वर्ष तिला कॅल्शियम घेऊन तिचे कॅल्शियम लेवल ठेवणं, नॉर्मल ठेवणं हे अतिशय जरुरी आहे. कारण सगळा फोकस बाळावर गेल्यानंतर बायका कॅल्शियम खाणं सोडतात. आणि आम्ही बघतो की खूप सिव्हिअर मात्रेमध्ये बायकांमध्ये D3 डेफिशियन्सी किंवा कॅल्शियम डेफिशियन्सी होते, ज्याच्यामुळे त्यांची हाडं वीक होतात आणि ऑस्टोपिनिया होतो. म्हणून त्यांचं करेक्शन करणं अतिशय जरुरी आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर डिलिव्हरीमध्ये सुद्धा 500 ते 700 ml ब्लड लॉस होतो. म्हणून आयर्नच्या पण टॅबलेट्स घेणं जरुरी आहे. हे व्हेरिएबल आहे, कारण प्रेग्नन्सी क्रेविंग्स युजली 5-6 आठवड्यात एकदा तिचे प्रेग्नन्सी हॉर्मोन्स वाढायला लागले की होतात. काही बायकांना क्रेविंग पेक्षा जास्त नॉशियामुळे स्ट्रॉंग आलं लसणाचा वास किंवा फोडणीचा वास किंवा कुठलेही स्ट्रॉंग ॲव्हर्जन्स होतात. मग ह्याच्याकरता आम्हाला त्यांना काही टॅबलेट्स द्याव्या लागतात. आणि काही फूड क्रेविंग्स म्हणजे त्या युजली सेकंड ट्रायमेस्टरमध्ये येतात, म्हणजे 12 आठवडे ते 28 ते 30 आठवड्यांच्या मध्ये, जिथे त्यांना काहीतरी असं खावंसं वाटतं. तर
कोणाचेही प्रेफरन्सेस काही असू शकतात, तर त्याप्रमाणे त्या व्यवस्थितपणे ते जेवण घेऊ शकतात. मी सांगितल्याप्रमाणे 13 ते 14 किलो मॅक्सिमम वाढलेलं बरं, पण त्याच्या व्यतिरिक्त जास्त वाढायला लागलं किंवा एखादी बाई ओबीस असेल, म्हणजे जिचं प्रेग्नन्सीच्या सुरुवातीलाच वजन 80 किलो आहे किंवा 90 किलो आहे, तर तिला तर अतिशय मॉनिटर्ड वेट गेन करणं जरुरी आहे आणि रेग्युलर 15-15 दिवसाला चेकअप करणं जरुरी आहे. कारण जेव्हा वजन जास्ती वाढतं तेव्हा प्रेग्नन्सी इंड्यूस डायबिटीज आणि हायपरटेन्शनचा चान्स खूप वाढतो आणि ह्याच्यामुळे बाळावरती काही प्रकारचे चेंजेस होऊ शकतात. म्हणून सुपरवाइज्ड आणि ग्रॅज्युअल वेट गेन इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्याच्याकरता फ्लॅट सरफेस वॉकिंग आणि आपल्या आहारामध्ये जसं मी सांगितलं की एक्स्ट्रीम शुगरच्या गोष्टी खाऊ नका, एक्स्ट्रीम तळलेल्या गोष्टी खाऊ नका आणि तुमचं डाएट 30% रॉ ठेवा. रॉ म्हणजे काय की तुम्ही सॅलड्स खा, तुम्ही फ्रूट्स खा, तुम्ही भाज्या खा, साध्या परतलेल्या भाज्या खा, तुम्ही भाकरी खा, वरण भात खा, सिम्पल होम कुक फूड खा, जास्त ऑर्डर्ड जेवण जेवू नका. ब्रेस्ट फीडिंग नॉर्मल होण्याकरता इट इज इम्पॉर्टंट की स्त्रीचं मानसिक संतुलन आणि स्ट्रेस कमी राहायला पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण इव्हेंच्युअली हे मेंटली हा एक हॉर्मोनल फ्लो आहे जो ब्रेस्टपर्यंत येतो. म्हणून मी पुरुषांना आणि फॅमिलीला सांगते की तुम्ही सपोर्टिव्ह राहणं अतिशय जरुरी आहे. का? कारण की एखाद्या स्त्रीला जेव्हा झोप मिळत नाही, ते बाळ दर 2.5 तासाला उठत असतं आणि एक विचार करा की कुठल्याही व्यक्तीनी जर का 2 किंवा 3 दिवस सलग झोपली नाही तर तिचा चिडचिडेपणा आणि हळवेपणा वाढतो. तर ते आणि प्रोलॅक्टिन म्हणजे मिल्क हॉर्मोनमुळे सुद्धा बाईला स्ट्रेस लेवल्स वाढतात. म्हणून तिची झोप व्यवस्थित होणं आणि तिला फॅमिली सपोर्ट मिळणं अतिशय जरुरी आहे. आता खूपसे पुरुष इंडियन चेंज झालेले आहेत. जे मी 20 वर्षापूर्वी बघायचे ते आता बघत नाही. आता पुरुष भरपूर सपोर्टिव्ह आहेत, म्हणून ते सकाळी उठून म्हणतात की तू कशी आहेस, तुला बाळाने थकवलं का, मी तुझ्याकरता चहा बनवू का. हा कन्सर्न जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला दाखवतो तेव्हा पण तिचे हॉर्मोन्स व्यवस्थित फ्लो होतात. प्लस आपण म्हणतो लॅक्टोगॉग्स म्हणजे ब्रेस्ट मिल्क वाढण्याकरता. तर आपल्या घरगुती हे काय आहे, तर तुम्ही अळीवाची खीर किंवा बदामाचा शिरा नाही शिरा, तर एवढं लक्षात ठेवा की पोर्शन कंट्रोल. तूप 2 चमचे द्या दर जेवणामध्ये किंवा दर नाश्त्यामध्ये जेवणामध्ये करून 10 चमचे तूप दिवसातून देऊ नका. काही काही कम्युनिटीजमध्ये तर मी बघते की एखाद्या प्रेग्नंट आणि डिलिव्हर्ड बायनी पहिल्या 3 महिन्यात 10 किलो तूप खायचं असतं, विच इज रिडिक्युलस. एवढं काहीही एक्झॅजरेशनमध्ये करायचं नाही. आणि ज्या बायकांना समजा ट्विन्स आहेत किंवा दूध कमी पडत असेल तर तेव्हा आम्ही काही टॅबलेट्स पण देतो, पण त्या मेडिकल सुपरविजनच्या अंडर द्यावे लागतात आणि ते सगळे गायनेकॉलॉजिस्ट किंवा पिडियाट्रिशियन्स देऊ शकतात. पण त्याला पण सेफ्टी मेजर्स आहेत आणि ते किती मात्रेपर्यंत आणि कधीपर्यंत घेऊ शकता हे तुम्ही तुमच्या डॉक्टरबरोबर बोलून हे करू शकता. माझं म्हणणं हे आहे की ब्रेस्ट फीडिंग आणि लॅक्टेशन 100% नॉर्मल राहायला पाहिजे. कारण हे मदर टू चाइल्ड आणि ब्रेस्ट टू माउथ जर का हे ठेवलं तर हे अतिशय क्लीन आहे. ब्रेस्ट मिल्क पचनशक्तीकरता बाळाच्या खूप चांगलं आहे. त्याच्यात 80% वॉटर असतं म्हणून पचायला लाईट, प्लस इम्युनोग्लोब्युलिन्स अतिशय चांगले असतात म्हणून बाळाची इम्युनिटी चांगली वाढते. बाईकरता बेनिफिट काय आहे, ब्रेस्ट फीडिंग केल्यामुळे तिचं वजन कमी व्हायला लागतं, तिचं व्यवस्थित वेट लॉस होतो मेटाबॉलिक रेट वाढल्यामुळे आणि तिला प्रोटेक्शन अगेन्स्ट ब्रेस्ट कॅन्सर मिळतो. सो विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून ब्रेस्ट फीडिंग इज ॲब्सोल्युटली ॲडवायजेबल फॉर ऑल पेशंट्स. ऑब्व्हियसली शारीरिक कष्ट तुम्ही जास्त केले, तुम्ही जर वजन जोरात उचललं तर काय होणार, तुमच्या पोटावरती प्रेशर येणार आणि पोटावरती खूप जोरात आणि सडनली कचकन प्रेशर आलं तर ते गर्भावरती एक शॉक प्रमाणे ॲक्ट करू शकतं. म्हणून आम्ही युजली पेशंट्सना सांगतो की प्रेग्नन्सीमध्ये 2 किलोपेक्षा जास्त वजन उचलू नका. कुठे पटकन सोफा ढकलला, वॉशिंग मशीन ढकललं किंवा बालदी उचलली किंवा उडी मारून कपड्याच्या लाईनवरून कपडे काढायचा प्रयत्न केला किंवा स्टूलवर उभं राहून एखादी सुटकेस खाली काढण्याचा प्रयत्न केला, असे प्रकार करू नका. हलकं फुलकं काम करा. 2 किलोपेक्षा जास्ती वजन उचलू नका. सडनली वाकून, समजा सेकंड ट्रायमेस्टरमध्ये वाकून सोफ्याखालून झाडू मारणं असे प्रकार करू नका, कारण त्याच्यामुळे कधी कधी प्रीमॅच्युअर पाणी सुटू शकतं, ज्याला प्रीमॅच्युअर रप्चर ऑफ मेम्ब्रेन्स आपण म्हणतो. म्हणून जेवढी काळजी घेऊन तुम्ही आरामात आणि हळूहळू तुमची ॲक्टिव्हिटी ठेवाल तेवढं बरं आहे. थोडक्यात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲडवाईस म्हणजे काय की तुम्ही प्रेग्नंट राहिल्यानंतर एक सोनोग्राफी करा, मग तुमचे अर्ली कन्सेप्शन व्हायटमिन्स घ्या. तुम्हाला काही डेफिशियन्सीज असतील म्हणजे थायरॉईड किंवा शुगर तर ते तुम्ही करेक्ट करून घ्या. तुमचं हिमोग्लोबिन जर का वर खाली असेल तर ते करेक्ट करून घ्या. तुम्हाला व्यायाम मॉडरेशनमध्ये पाहिजे, तुमचं डाएट मॉडरेशनमध्ये पाहिजे आणि तुम्ही
थोडंफार व्यायाम म्हणजे फ्लॅट सरफेस वॉकिंग 45 मिनिटं सुपरवाईज व्यायाम करा. तुमच्या डॉक्टरकडे दर 15 दिवसाला जा. सोनोग्राफीज मी सांगितल्याप्रमाणे ज्या टाईम फ्रेममध्ये आहेत त्या करणं जरुरी आहे. बाळामध्ये काही विकृती आहे की नाही ह्या टेस्ट करणं, ब्लड टेस्ट करणं अतिशय जरुरी आहे. आणि 36 किंवा 37 वीक्समध्ये एक सोनोग्राफी करून तुमच्या बाळाचा साईज काय आहे. जर तुमची हाईट खूप जास्त नसेल आणि तुमचं बाळ मोठं असेल तर तुम्ही नॉर्मल डिलिव्हरीचा चान्स घेऊ नका, कारण त्याच्यामध्ये बाळ अडकू शकतं. तर तुमच्या डॉक्टरांना तुम्ही विचारा की मला नॉर्मल डिलिव्हरीचा चान्स आहे का, आणि तेव्हाच तुम्ही नॉर्मल डिलिव्हरीचा चान्स घ्या.